हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. आता किचनवरचा पसारा बघून ना खरंच मला तर भीती वाटत होती. पण काय पर्याय नाही आहे काढल्याशिवाय. मग स्वयंपाक वगैरे सकाळचा आवरला होता आणि सकाळी स्वयंपाक करताना मला व्हिडिओ वगैरे काहीच बनवायला भेटत नाहीत. कारण सकाळी ना स्वयंपाक बनवताना खूप गडबड असते. कारण डब्बा वगैरे सकाळी द्यावा लागतो. त्यामुळे ना खूप गडबड होते. त्यामुळे व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर मोबाईल सेट करा, मध्ये बंद करा, चालू करा, याच्यामध्ये खूप वेळ होतो. त्यामुळे सकाळी स्वयंपाक बनवायच्या व्हिडिओ मला काय काढायला भेटतच नाही. आणि त्यात स्वामी पण उठलेला असतो, त्याला वगैरे बघायचं असतं. त्यामुळे मोबाईलकडे काय मी शक्यतो साधारण 10 वाजेपर्यंत शक्यतो मोबाईलकडे मी लक्ष देतच नाही उठल्यापासून. कारण मोबाईलमध्ये असं करत राहिलं ना तर नंतर खूप वेळ होऊन जातो. त्यामुळे सकाळी काही व्हिडिओ काढतच नाही. आणि त्यात उशिरा थोडी मी उठते, कारण रात्रीचा स्वामी जास्त वेळा खूप वेळा सारखाच उठत असतो. मग त्याच्यामुळे सारखं मला जागरण वगैरे थोडीफार होते आणि मग सकाळी उठायला खूप लेट होतो. आणि मग उठल्यावरती मोबाईल वगैरे घेऊन व्हिडिओ करायचं म्हटलं तर आणि वगैरे स्वयंपाकाला वेळ होतो. त्यामुळे काय मग सकाळचे व्हिडिओ वगैरे करतच नाही. मग परचे डॅडू वगैरे गेले ना काय मगच मी व्हिडिओला वगैरे सुरुवात करते. आणि त्याच्यानंतर मग भांडी कपडे वगैरे करायचे असतात. त्याचा पण जास्त काय व्हिडिओ होत नाही, कारण बाथरूममध्ये मोबाईल वगैरे न्यायचं, त्यात स्वामी असतो किंवा स्वामी जागा असला तर तो तिथे असतो आणि झोपला तर त्या वेळेत मी पटकन आवरायला वगैरे बघत असते. त्यामुळे काय सकाळचा व्हिडिओ शक्यतो नाहीच बनवता येत. त्याच्यानंतर मग त्यामुळे ना मला दुपारपर्यंत माझं काय रुटीन असेल ना ते काय दाखवायला वगैरे भेटतच नाही. आणि त्यानंतर दुपारी वगैरे माझी कामं आवरल्यानंतर मग स्वामीला आणि परीला यांच्यामध्येच माझा वेळ जातो. त्यामुळे नंतर मग थोडं माझं व्हिडिओची वगैरे कामं करते आणि नंतर थोडा वेळ असेल तर झोपते वगैरे मी. त्यामुळे नंतर संध्याकाळीच काही व्हिडिओ वगैरे बनवायला घेते. तर आज संध्याकाळी लवकर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर भांडी वगैरे जी दुपारची होती ना ती थोडीफार लावून घेतली आणि लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली होती. आज स्वयंपाकामध्ये आज स्वामीला अंगणवाडीमधून थोडंफार खाऊ वगैरे भेटतं. आता 1-1.5 महिना झाला खाऊ द्यायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये खिचडी भातासारखंच एक पिशवीतून काहीतरी दिलं आहे. ते डाळ आणि भात तांदूळ मिक्स असं आहे, त्याला मसाला वगैरे लावलेला असं त्याला शाळेतून दिलं होतं. तेच आज मी बनवणार होती. आणि स्वामीला आणि परीला एकच खिचडी वगैरे बनवलं तर दोघं पण खातात. त्यामुळे आज ते खिचडी टाईपच बनवणार होती आणि त्यामध्ये भाज्या वगैरे सर्व ज्या घरी होत्या ना त्यातल्या भाज्या वगैरे घालून छान अशी सर्वांनाच एकच खिचडी बनवत होती. त्यामुळे कुकरलाच बनवायचं होतं. त्याच्या अगोदरच आमटीसाठी चवळी लावली होती कुकरमध्ये. त्यामुळे पहिल्यांदा कुकरला चवळी उकळवायला ठेवली आणि तोपर्यंत भाकरी वगैरे बनवायला घेतली. म्हणजे ह्या वेळेला त्या वेळेमध्ये भाकरी पण बनून जाते. भाकरी वगैरे बनवेपर्यंत साईडला कुकरच्या शिट्ट्या वगैरे झाल्या होत्या आणि कुकर थंड व्हायचा होता. तोपर्यंत ज्या खिचडीसाठी मला भाज्या वगैरे कट करायच्या होत्या ना त्या कट केल्या. जास्त काही घातलं नाही. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची, बटाटा वगैरे घालून खिचडी बनवली होती. आणि स्वामी अगोदर मी जेवण वगैरे बनवत असताना साईडला खेळणी किंवा भांडी वगैरे घेऊन मग खेळत वगैरे राहायचा. त्याला वेगवेगळं काही खेळायला दिलं ना तर तो खेळत वगैरे राहायचा. पण आता अजिबात राहायला वगैरे बघत नाही, सारखं उचलून घेऊनच राहायला पाहिजे. आणि मी काय वरती करत असते ना ते त्याला बघायचं असतं. त्यामुळे खूप आता रडत होता येते त्याला उचलून घेण्यासाठी. आणि झोप पण त्याची एवढी कमी झाली आहे ना, अजिबात झोपायला वगैरे बघत नाही. दिवसभरामध्ये साधारण 2-2.5 तासच झोपत असेल, एवढा झोपत असेल. आणि त्याच्या जवळ मी असली ना तर झोपेल जास्त वेळ, नाही तर काय झोपायला वगैरे पण बघत नाही. सारखा त्याला मागे मागेच करत असतो. आणि किचनमध्ये तर काय करायचं म्हटलं तर त्याला घेऊनच उभं राहूनच सर्व करावं लागतं. आणि खूप असा कंटाळा येतो, सारखं मागणं चिडचिड वगैरे करत राहतो. मग त्याच्यानंतर तो चिडचिड करत असला का मग मला पण चिडचिड वगैरे होत असते. खिचडी भाताचा कुकर साईडला लावून घेतला आणि लगेच दुसऱ्या साईडला आमटीलाही फोडणी घालून घेत होती. आणि तोपर्यंत बचे डॅडू पण कामावरून आले होते. आणि सकाळी मी दळण संपलं होतं, गहूचं चपातीचं वगैरे ते
खाली सकाळी दळण देऊन आली होती. आता आमचे घर मालक आहे त्यांच्याच घरी गिरण आहे, घरघंटी त्यांच्याच घरी वगैरे दळण वगैरे देऊन येते मी. त्यामुळे मी काय आणायला गेली नव्हती. त्यामुळे येताना परचे डाडून जवळ त्याने दळण दिलं होतं, तेच येताना घेऊन आले होते. आणि येताना अंडी वगैरे आणली होती आणि अंडी एकदमच आम्ही घेतो, एक ट्रे वगैरे घेतो. म्हणजे थोडेफार 1-2 रुपयाने वगैरे कमी भेटत असतील, त्यामुळे आम्ही एकदम ट्रेच घेतो. म्हणजे साधारण महिन्याभर वगैरे बघावं लागत नाही. आणि परीला आणि यांना दोघांना वगैरे अंडं कधी ना कधी उकडून देते, कारण परीचं ऑपरेशन आत्ताच झालं आहे आणि यांचं अजून हाड वगैरे जुळलेलं नाही आहे, वर्ष होऊन गेलं तरी पण. त्यामुळे यांना दोघांना कधी ना कधी अंडी उकडून वगैरे देतो. आमटी फोडणीला वगैरे घालून झाली आणि लगेच किचन ओटा वगैरे साफ करायला घेतला. म्हणजे लगेच साफ केल्यानंतर कंटाळा येत नाही आणि थोडा वेळ राहिलं तर नंतर कंटाळा येतो. आणि लगेच आम्ही स्वयंपाक झाला परीला वगैरे भरवते आणि मग आम्ही लगेच जेवण वगैरे घेतो. म्हणजे नंतर जेवण झाल्यावर नंतर किचन ओटा वगैरे साफ करायला कंटाळा येते. म्हणजे तोपर्यंत अगोदरच किचन कट्टा वगैरे साफ करून घेते. आणि इथं खिचडी बघू शकता, छान अशी मऊ वगैरे बनवली होती दोघांना, परीला आणि स्वामीला भरवण्यासाठी. छान एकदम मऊ बनवली होती आणि खूप छान झाली होती चवीला. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून झालं, भांडी वगैरे घासून झाली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी भरायचं होतं आणि सकाळीच आमच्याकडे 5:30ला पाणी येतं आणि खाली जाऊन पाणी भरावं लागतं. त्यामुळे मी तर खाली पाणी भरतच नाही, परचे डाडूच भरतात. कारण ऑपरेशन झाल्यापासून मला वरती वगैरे पायऱ्या घेऊन वजन जास्त घेऊन चालायला वगैरे नाही जमत. त्यामुळे परचे डाडू पाणी भरताना सकाळी पाणी वगैरे ओतून ठेवायचं म्हटलं तर ना आवाज वगैरे येतो, त्यामुळे स्वामी परी वगैरे उठतात. त्यामुळे रात्रीच पाण्याची भांडी वगैरे रिकामी करून ठेवली आणि जी घासायची होती ती घासून घेतली आणि जे अगोदरचं पाणी होतं ते फिल्टरमध्ये वगैरे ओतून ठेवलं आणि सर्व भांडी वगैरे घासून ठेवली होती. म्हणजे सकाळीच पाणी भरायला बरं वगैरे पडतं. मी किचनमधली कामं आवरत होती तोपर्यंत परचे डॅडूने अंथरुण वगैरे घालून घेतली आणि परीला वगैरे पण खाली अंथरुणावर वगैरे खाली घेतलं. तिचं वगैरे सर आवरून आज त्यांनीच ठेवलं होतं. म्हणजे मला इथं पाण्याची भांडी वगैरे घासेपर्यंत खूप वेळ झाला होता. त्यामुळे परीला वगैरे अंथरुण टाकून तिला वगैरे खाली झोपायला वगैरे घातलं. त्यानंतर परचे डॅडू कामाला गेलेत आणि मग आमची अंथरुण मी वगैरे घातली. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.